अनलिमिटेड इंडिया न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ठाणे महानगरपालिकेची त्या दिवशीची उर्वरित महासभा आज 28 तारखेला आयोजित करण्यात आली होती. तर ह्या महासभेमध्ये सकाळच्या सत्रात जेवणापर्यंत मी पूर्ण महासभा ऐकली. या महासभेमध्ये मुख्यत्व करून ज्या ज्या नागरी सुविधांच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे ते बोललं जात नाही. काही नगरसेवक पहिली टर्म झाली, दुसरी टर्म झाली, तिसरी टर्म झाली, 4 टर्म झाल्या आणि या महानगरपालिकेच्या जीवावर गडगंज श्रीमंत झाले. श्रीमंत ते झाले, ते विकासक बिल्डर झाले आणि विकासक बिल्डर एवढंच नव्हे तर स्वतः बिल्डर झाल्यामुळे स्वतः SRA बिल्डर्स होण्यासाठी नाना तऱ्हेचे शकलं युक्लं करून आज जेलसारखा दुर्धर नाला जो खाडीमुखाशी आहे, जो नाला आहे, रस्ता नाही आहे, त्याला DP मध्ये रस्ता आहे असं भासवलं गेलं, खोटा प्रस्ताव बनवला आणि दुर्धर असा कार्यकारी अभियंता जो या क्षेत्रात काम करत होता, स्ट्रॉम वॉटर डिपार्टमेंट, नाले डिपार्टमेंट, हे अशा प्रकारच्या कामाला आयुक्तांचे परिपत्रक आदेश आहेत ते त्याला बंदी आहे आणि बंदी आदेश असताना ते बंदी आदेश झुकारून चुकीचा प्रस्ताव रामदास शिंदे नावाच्या, मी थेट नाव घेणार कारण या रामदास शिंदे नावाने खोटा प्रस्ताव बनवला जसवाल साहेबांच्या कालावधीमध्ये आणि कुठल्याही प्राधिकरणाच्या परवानग्या न घेता या रस्त्यावरती मिसिंग लिंक DP रस्ता. आता हा अभियंता किती बरे हुशार डिप्लोमा धारक आहे रामदास शिंदे नावाचे. स्वतःच्या स्वार्थासाठी नको नको ती कामे करायचा, 2-2 विभागात काम करायचा, शहर विकास सेवी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्वतःला चार्जेस घेऊन वरती जायचा प्रयत्न करायचा आणि अशा प्रकारे खोटे प्रस्ताव अनेक केलेले आहेत. अनावश्यक मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये पाईपलाईनला जोडणारा समतानगरच्या मागचा वर्तकनगरकडून पाईपलाईन रस्ता हा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्याने डांबरा रस्ता, कॉन्क्रीट रस्ता क्रिएट केला, बनवला. ज्यावेळेस प्रभारी चार्ज घेतात लोक आणि अभियंता म्हणून नियोजन करतात, तर अभियंता नियोजन करताना कुठला प्रस्ताव हा महापालिका क्षेत्राच्या विभागात आहे आणि कुठला प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे, हे विभाजन करता आलं पाहिजे. कुठली जागा आरक्षित आहे, कुठली जागा आरक्षित नाही, कुठली जागा DP रस्त्यात येते, कुठली जागा DP रस्त्यात नाही, हा अभ्यास जणू हे कुठल्याही महानगरपालिकेच्या अभियंत्याला नाही. केवळ सहीचे अभियंता फाईल कशी तरी बनवायची आणि त्या फाईलवर सही करायचा आणि ठेकेदारांना आंदण द्यायचं, भ्रष्टाचार करायला, अशा प्रकारची महानगरपालिका आहे. म्हणून तो भिकारी झाली आहे. म्हणून मी काल विविध लाईव्हवर बोललो ना, महानगरपालिकेला उंदीराने घुशीने पोकरलंय, ते ह्याच्यासाठीच बोललो की आमचे अधिकारी जे आहेत यांनी उंदीर घोशी पुकणारे दलाल ठेकेदार जे दिना आणि अण्णा हे पोचलेले आहेत 28 वर्ष आणि खोटे खोटे जुन्या कामांवरचे प्रस्ताव नव्याने बनवून नव्याने मंजुरी घेऊन त्याचे बिलं काढतायत. म्हणून आज 2265 कोटीचा गटर पायवाटाचा प्रशासकीय ठरावामध्ये ठरावाने बिले काढली या 2-3 वर्षामध्ये आणि ते काढलेल्या बिलांचे प्रस्ताव नाहीत. सांगायचा मुद्दा म्हणजे की अधिकारी आणि ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी नगरसेवक, सर्वच नगरसेवक नाही आहे. माझा बाकीच्या कुठल्याही नगरसेवकावर आक्षेप नाही आहे, फक्त आक्षेप आहे गोल्डन गँग. या गोल्डन गँगमध्ये आत्ताचे खासदार प्रेझेंट आणि माजी महापौर नरेश म्हस्के, नजीब मुल्ला, संजय भोईर, त्या काळचे विक्रांत चव्हाण, BJPचे संजय वाघुले,
उपमहापौर असतील मोकाशी, अशोक वैदी, अशी बीजेपी, शिवसेना, राम रेपाळे, विकास रेपाळे, असे दुर्धर गोल्डन गँग जी फक्त महानगरपालिका कशी लुटली जाईल या हिशोबाने प्रस्ताव बनवतं. आणि दुरंदर हे प्रस्ताव नवीन प्रस्ताव नाही तर आधीचे जुने झालेले प्रस्तावांचे प्रस्ताव नव्याने बनवायचे आणि या प्रशासकीय महासभेमध्ये बिलकुल 2265 कोटी गिळत करतील. हा सांगायचा मुद्दा म्हणजे आज महासभेमध्ये जो विषय झाला, डायाभाई TDR 28,000 एकर भूखंडाचा TDR देण्याबाबतचा जो TDR न्यायालयामार्फत महानगरपालिकेला द्यायला लावलेला आहे आणि देणं भाग आहे. कारण ते डायाभाईची जमीन जर उद्यानासाठी आरक्षित आहे, जर डायाभाईची जमीन उद्यानासाठी आरक्षित आहे, मी संपूर्ण माहिती काढली. आधी मी बोललो होतो TDRच्या बाबत विरोधात, परंतु आता मी TDRच्या बाजूच्या डायाभाईची सहमत आहे. जर डायाभाईची जमीन जर सार्वजनिक विकासासाठी उद्यानासाठी जर घेतली तर त्या जागेवर पडलेलं आरक्षणाबद्दल त्याला TDR देणं क्रमप्राप्त आहे आणि तो शहर विकासने दिलेला आहे. परंतु भूमिका अशी आहे, जो TDR दिल्यानंतर जो टप्प्याटप्प्याने TDR ज्या विभागात लोड होईल त्या विभागात शहर विकास अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तो कायद्याच्या चौकटीत बसतोय का. TDR दिला म्हणून FSI द्यायचा, TDR दिला FSI द्या, ॲग्री. TDR दिलाय त्याला FSI द्या, ॲग्री. परंतु तो दिलेला FSI तो कुठकुठल्या विकासकांना विकतोय आणि कुठकुठल्या एरियात लोड होतोय हे पूर्ण सर्वेक्षण आणि पाहणे हे शहर विकासाचं काम आहे. म्हणजे आपण एक अर्धी TDR दिला, FSI दिला, परंतु त्याचं ज्यावेळेस अंमलबजावणी होईल त्याची छाटणी कशी होईल, तो कुठल्या क्षेत्रामध्ये बसतोय ना बसतोय ह्याची तपासणी जेव्हा तो लोड करेल तेव्हा त्याची मजा येईल. त्यामुळे महानगरपालिकेचं TDR दिल्याने काही फरक पडत नाही. जेव्हा लोड करताना ही भूमिका येईल तेव्हा तो बसतो की नाही तो चेकअप करणं शहर विकासाचं काम आहे. त्यामुळे हा TDRचा प्रश्न चर्चेला आला असता माननीय सन्माननीय नगरसेवक नजीब मुल्ला 486 कलम बाबत काहीतरी बोलले. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम जो काय असेल 1979 महाराष्ट्र शासन, त्याच्यातलं त्यांनी काही जुनी पुस्तकं घेऊन आला आणि 486 कलमाबद्दल मी सांगतो की आमचा सुरक्षा, कायद्याच्या अधिकाराची सुरक्षा झाली पाहिजे. आम्ही जे काय बोलतो कायद्याच्या अधिकार सुरक्षेत बोलतो. परंतु मला नजीबुल्लाला एक सल्ला आहे, तुम्ही खरोखर कायद्याचा अभ्यास करून बोलता का कोणाची तरी सुपारी घेऊन बोलता का कोणाची दलाली घेऊन बोलता. माझा आक्षेप आहे तुमच्यावरती. कोविड कालावधीमध्ये दुर्धर परिस्थितीमध्ये मी काम करत होतो आणि तुम्ही कोविड कालावधीमध्ये 2021 मध्ये राबोडी जेल नाल्याचं काम केलं, चालू केलं, ते घटनाबाह्य आहे का. मिसिंग लिंक ऑफ रोड कसा काय होऊ शकतो, नाला मिसिंग लिंक ऑफ रोड कसा होऊ शकतो. आणि आयुक्तांचे परिपत्रक तुम्ही डावळलेले आहे. ज्या आयुक्तांचं परिपत्रक 1 नाही 2 नाही 3 परिपत्रक आहेत. 97, 2007, 2010 आणि 2021 जो रवींद्र शिंदेने आयुक्तांच्या बिपिन शर्माच्या मंजुरीने काढलेला होता. कारण तुम्ही नाल्यावरती बुजवण्याची प्रक्रिया चालू होती तुमची आणि मला निदर्शनास आलं. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नाला विभागाचा मुख्य अभियंता असताना मलाच माहीत नाही, मग मी आक्षेप घेणार ना. मी सहीच नाही दिली, मी मंजुरीच दिली आणि माझा नाला पावसाळ्यापूर्वी बुजवतोय. जर उद्या काही घटना घडली असतं मी कार्यकारी अभियंता म्हणून मी जबाबदार असतो. म्हणून मी माझं काम हे योग्य ड्युटी केली आणि हे ड्युटी केलेली ही योग्य होती. आलेल्या पत्रकारांना मी उत्तरं दिली. म्हणून महापालिकेचा भंग झाला का, महापालिकेची बदनामी झाली का. म्हणजे एखाद्याने चांगलं काम केलं, पावसाळ्यापूर्वी नाला बुजवण्यापासून रोखलं तर तो भंग होत असेल. आणि एक कायद्याची पुस्तिका नजीब मुल्ला घेऊन फिरतात महासभेमध्ये. त्यांचा प्रश्न आहे, जर मला कायद्याची सुरक्षता पाहिजे तर रवींद्र शिंदेच्या बाबतीत कायदा कुठे गेला होता.
चरायला गेला होता का? त्याला विनाकारण निलंबित काय केलं? आता एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये कोविडमध्ये त्या नरेश म्हस्के एकनाथ शिंदेच्या कानामध्ये हवा सोडले आणि रवींद्र शिंदेला निलंबित करायला सांगितलं. म्हणजे 6 महिन्यामध्ये 2दा निलंबित घेणारा एकमेव माणूस म्हणजे रवींद्र शिंदे. त्याचं सर्टिफिकेशन आहे, जो प्रामाणिक काम करतो त्याला असं निलंबनाला समोर जावं लागतं. हा त्यातला अभ्यास आहे. आणि तुम्ही कायद्याच्या पुस्तिकेत सांगता आमची सुरक्षता काय? तुमची सुरक्षा ही शासनाकडे आहे. महासभेने ठराव करावा, तुमच्या नियमावलीच्या महासभेने ठराव करावा. लोकप्रतिनिधी नगरसेवकांची सुरक्षता काय, जे बोलतो त्याची कायद्याची सुरक्षता काय, ठराव करा, प्रस्ताव पाठवा, शासनाकडे पाठवा, नगरविकास खात्याकडे पाठवा आणि मंजुरी घ्या. हे जगदाळे साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्यामुळे जर कायद्याने बोलायचं झालं तर कायद्याच्या भाषेत मी बोलतो, तुम्हाला मला निलंबित करायचा अधिकार काय होता? महासभेमध्ये जर कुठल्याच प्रकारची बदनामी झाली नाही, तर कुठल्याच प्रकारचा भंग झाला नाही, फक्त रवींद्र शिंदेला चुकीच्या कामाचा अडथळा ठरू नये, फक्त रवींद्र शिंदे चुकीच्या कामाचा अडथळा ठरू नये म्हणून बाजूला कसं करायचं? तर 2021च्या जानेवारीमध्ये 19 तारखेच्या महासभेमध्ये जी ऑनलाईन महासभा होती त्याच्यामध्ये नको ते आक्षेप घेऊन खोटी बदनामी करून विनाकारण सस्पेन्शनची नोंद. जर उद्या मी खरोखर आजही मी करू शकतो दावा दाखल केला तर तुमचं नगरसेवक पद मी घालवेन. नजीमुल्लाला माझा ठोस इजारा आहे. हा रवींद्र शिंदे आहे, निधड्या छातीत आहे, भीमाचा रक्तात आहे. मी जर कायद्याने चौकटीत बसलो, जर मी कायद्याच्या चौकटीत बसलो तर तुमचं पदोन्नती नाही, तुमचं माझी पदोन्नती खाल्ली, माझं प्रमोशन खाल्लं, माझ्या सगळ्यात गेल्या तुमच्या निलंबनामुळे. तुम्ही निलंबन माझं केलं, जर मी तुम्हाला कायद्याच्या चौकटीत गेलं तुमचं नगरसेवक पद बाद करू शकतो. इथपर्यंत प्रगल्भता माझ्यामध्ये आहे. कारण तुम्ही एक नॅचरल सोर्स ऑफ नाला बुजवला, ज्याला आयुक्तांचे परिपत्रक आदेश आहेत की तो बुजवण्यात येऊ नये. आणि असं असताना कुठल्याही प्रकारच्या स्वायत्त संस्थेच्या MCZM, पोल्युशन कंट्रोल, घनकचरा, पोलीस डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन, गृहमंत्रालय कोणाच्या परमिशन न घेता थेट नाला बुजवणं हे तुमच्या नगरसेवक पदाला आव्हान आहे. हे खोटं काम केल्यामुळे तुमचं नगरसेवक पद मी बाद करू शकतो, एवढे प्रगल्भता आहे. परंतु माझ्यामध्ये माणुसकी आहे. जर मी अॅट्रॉसिटी गुन्हा जर मागे घेऊ शकतो तर या गोष्टी करू शकतो. त्यामुळे कायद्याचं पुस्तक तुम्ही महासभेत दाखवू नका, हा माझा पहिला इशारा आहे.